श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस, येणारा हा दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. 25 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशी पासून अत्यंत पवित्र अशा चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांचा जो काळ आहे याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे एकूण 4 महिने. या 4 महिन्यात श्रावण, भाद्रपद आणि आश्विन यासारख्या महत्वाचे महिने असतात. आणि या महिन्यांमध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश उत्सव आणि नवरात्र यासारखे अनेक सण साजरे केले जातात. या चातुर्मासाच्या 4 महिन्यात निसर्गात जसे बदल होतात तसेच आपल्या शरीरात आणि मनात सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या ऋषी मुनींनी काही नियमांची आणि व्रतांची आखणी केली आहे. आणि सर्वसामान्य लोक या चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम सुद्धा पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना सुद्धा केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञ, पवित्र संस्कार, मुंज विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञगृह प्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म म्हणजे शुभ कार्य आणि किंवा शुभ कार्य केली जात नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही नियमांबद्दल सांगणार आहे जे चातुर्मासात जे नियम धरायचे असतात. तर या नियमांपैकी एक नियम तुम्हाला अवश्य पाळायचा आहे. जर या चातुर्मासामध्ये तुम्ही यापैकी एक नियम जरी पाळला तरीही तुम्हाला या चातुर्मासाचं पुण्यफळ प्राप्त होईल. तसेच या नियमांचे पालन केल्याने आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी ही देखील पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण माझा व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की लिहा. जेणेकरून भगवान विष्णूंची आणि किंवा स्वामींची ही कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. या हिंदू पंचांगातील चातुर्मास हा सर्वात आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कालावधींपैकी एक आहे. 4 पवित्र महिने चालणारा हा काळ प्रार्थना, उपवास, आत्मशिस्त आणि आध्यात्मिक वाढीसाठी समर्पित असतो. या चातुर्मासात प्रामाणिक उपासना आणि तपश्चर्येने प्रचंड आशीर्वाद आणि पुण्य प्राप्त होऊ शकते. यंदा 2026 मध्ये चातुर्मास हा 25 जुलै रोजी सुरू होणार आहे आणि 20 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीला समाप्त होणार आहे. तर चातुर्मास या शब्दाचा अर्थ असा की 4 महिने हिंदू धर्मशास्त्रानुसार देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रा नावाच्या वैचिक निद्रेच्या अवस्थेत प्रवेश करतात. या काळात भगवान शिव विश्वाच्या कार्यावर देखरेख करतात असे मानले जाते. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू जागृत होतात, जी चातुर्मासाची समाप्ती दर्शवते. आणि म्हणून आपल्याला या चातुर्मासामध्ये काही नियम जे आहे तर ते पाळायचे असतात. तर म्हणजे काही छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या असतात, जेणेकरून याचा आपल्याला अनंत पटीने फळ प्राप्त होते. आता यातला पहिला नियम जो आहे की या चातुर्मासामध्ये दररोज 4 महिने तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावं आणि तुळशीची नियमितपणे पूजा करून तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. कारण विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तर या 4 महिन्यांमध्ये आपण दररोज तुळशीची पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. घरातील दरिद्रता ही दूर होते. पुढचा नियम आहे तर या चातुर्मासामध्ये दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन
महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक अवश्य करावा. जर नियमितपणे महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्ही दुधाने अभिषेक केला तरीही चालतो. तसेच पुढचा नियम आहे, या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष, राग न करता शांत राहावं. या चातुर्मासामध्ये काही लोक फक्त एकच वेळ जेवण करतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा देखील नियम पाळू शकता. तसेच या 4 महिन्यामध्ये अनेक जण तामसिक भोजनाचा त्याग करतात. तामसिक भोजन म्हणजे कांदा लसूण हा 4 महिने पूर्णपणे वर्ज्य करतात. तसेच वांगही वर्ज्य करतात. तसेच 4 महिन्यामध्ये काही लोक मटण, मच्छी, मांस हेही जे मांसाहार जेवण आहे हे सुद्धा वर्ज्य करतात. पुढचा नियम म्हणजे चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान करणे, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानलं जातं. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावर राहते. पुढचा नियम म्हणजे या चातुर्मासाच्या महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, भगवान शिव, माता पार्वती, श्रीकृष्ण, राधा रुक्मिणी, पितृ भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा अवश्य करावी. ते जास्त लाभदायक मानले जाते. तर पुढचा नियम म्हणजे या चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. तसेच या पवित्र काळात पितरांसाठी पिंडदान करणे हेही उत्तम मानले जाते. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यात केलेली उपासना आणि साधना ही खूप लवकर फळप्राप्ती देते. तसेच पुढचा नियम आहे, या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा नियमितपणे 108 वेळा जप करावा. या 4 महिन्यात दररोज पुरुष सूक्त, स्त्री सूक्त एकदा तरी दिवसभरातून एकदा तरी अवश्य म्हणावं किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. ते खूप प्रभावशाली मानले जाते. यानंतर पुढचा नियम असा आहे, या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप अवश्य करावा. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा अर्चा केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची पूजा आणि विष्णूंची पूजा करतो, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, बाधा या दूर होतात. पुढचा नियम म्हणजे चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. पुढचा नियम असा आहे की या चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज भगवान विष्णूंना 1 तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचं पठण अवश्य करावं. तसेच या 4 महिन्यात नियमितपणे भगवद्गीतेचा 1 अध्याय अवश्य वाचावा. यासोबतच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्यायांचं पठण सुद्धा करू शकता. 3 अध्याय आणि 7 अध्याय म्हणजे नियमितपणे 3 अध्यायांचं किंवा 7 अध्यायांचं पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. यामुळे भगवान शिवशंकर यांची कृपा, आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल सुद्धा अर्पण करावे. पुढचा नियम म्हणजे या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. जो दिवा आपण देवघरामध्ये नियमितपणे तेलाचा लावतो, तोच दिवा जर आपण 4 महिने आपल्या घरात तुपाचा लावला तर ते खूप जास्त शुभ मानलं जातं. या चातुर्मासातील 4 महिन्यात दररोज नियमितपणे घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. त्यासोबतच दररोज गाईला घास द्यावा. गाईला गुळ आणि चपाती अवश्य खाऊ घालावी. पुढचा नियम आहे, चातुर्मासातील या 4 महिन्यात विद्यार्थ्यांनी दररोज गणपती अथर्वशीर्ष पठण करावं. यामुळे मुलांना उत्तम आरोग्य, बुद्धी प्राप्त होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचं 11 वेळेस अवश्य पठण करावं. या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा अवश्य लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे एक रूप आहे आणि म्हणूनच त्याची पूजा ही अवश्य करावी. या चातुर्मासामध्ये नवीन उपक्रम किंवा मोठे प्रकल्प सुरू करणे आवर्जून टाळावे. विवाह, गृहप्रवेश आणि मुंडन समारंभ यासारखे शुभविधी चुकूनही या महिन्यात करू नये. तामसिक पदार्थांचे सेवन आणि चैनीच्या सवयी आवर्जून टाळाव्यात. खोटं बोलणे, एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणे, राग करणे, नकारात्मक वर्तणूक करणे हे सुद्धा आवर्जून टाळावे. चातुर्मासात मन, शरीर आणि आत्मा यांच्या शुद्धीकरणावर जास्त भर दिला जातो. तर अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा ही कायमची नाहीसे होते, सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. तसेच सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचाही या महिन्यांमध्ये नाश होतो. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात. भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची कृपा दृष्टी देखील प्राप्त होत असते. आनंद, समृद्धीमध्ये वाढ होते. आपल्या घरात भरभरून बरकत येते. आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. तर ही अत्यंत महत्वाची ही जी माहिती आहे, हे नियम आहेत, हे मला तुम्हाला शेअर करायचे होते. तर अशा प्रकारे चातुर्मासामध्ये मी एवढे नियम सांगितलेले आहेत. या नियमांमध्ये तुम्ही एखादा नियम जरी अवश्य पाळायचा आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.